आताची जी परिस्थिती अशी आहे, आणीबाणीपेक्षाही गंभीर परिस्थिती आहे. अच्छा. पण ही जाहीर आणीबाणी नाहीये, ही अघोषित अशी आणीबाणी आहे. भारतामध्ये धर्मांधतेचं विष इतकं पसरवलेलं आहे, त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये नरसंहार होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली. बरोबर. मी तर म्हणतो की मोदींच्या इतका खोटा पंतप्रधान जगात कुठला नसेल. खरं आहे. ते दिवसभर तो, मला वाटतं की ते दिवसातून एकदाही खरं बोलत नाहीत. मुठभर लोकांच्या ताब्यामध्ये गावची जास्तीत जास्त जमीन असणं हे संपत्तीचं आरक्षण नाही. बरोबर आहे. हे आरक्षणच तर ही जाती व्यवस्था म्हणजे आरक्षण पद्धती आहे. म्हणजे जे लोक जास्तीत जास्त कष्टाचं काम करतात ते खालच्या जातीत, आणि जे आईत खाऊ आहेत आणि जो मॅनेजरियल क्लास आहे तो वरच्या. ही आपल्या समाजाची व्यवस्था आहे. ही व्यवस्था मोडीत काढण्याचं काम सर्व प्रागतिक आणि समाजवादी संघटनांनी करायला पाहिजे, आणि त्याला गती आणि कार्यक्रम देण्याचं काम भारतीय संविधान करतो. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोकसभा निवडणुकांचा 5व्या टप्प्याचा प्रचार जोरदार शिगेला पोहोचलेला आहे. मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्रातला शेवटचा लोकसभा निवडणुकीचा टप्पा पार पडणार आहे. 20 तारखेला इलेक्शन होणार आहेत, आणि मराठी वर्ग असेल, इतर उत्तर भारतीय लोक असतील, मुस्लिम असतील, दलित असतील, हे जे सगळे समाज घटक आहेत यांनी मतदान कुणाला करायला पाहिजे, लोकांनी कसा विचार केला पाहिजे, या संदर्भात मी चर्चा करण्यासाठी श्यामदादा गायकवाड यांच्याकडे आलेलो आहे. श्यामदादा गायकवाड हे रिपब्लिकन पक्ष सेक्युलर याचे ते कार्याध्यक्ष आहेत. रिपब्लिकन दलित चळवळीमध्ये ते नेहमी ऍक्टिव्ह असतील. खैरलांची हत्याकांड असेल किंवा अशा ज्या ज्या काही दुर्घटना झालेल्या आहेत, रमाबाई माता नगर इथलं हत्याकांड असेल, तिथली उसळलेली दंगल असेल, जे पोलिसांनी गोळीबार केलेला होता, अशा न्यायालयीन लढाई त्यांनी लढलेले आहेत. आणि एक विचारवंत आहेत, ते बुद्धिवादी आहेत. श्यामदादा गायकवाड आणि अन्य बुद्धिवादी वर्ग आहेत, विचारवंत आहेत, त्याच्यामध्ये IAS अधिकारी आहेत, साहित्यिक आहेत. अशा सगळ्या मंडळींनी एकत्रित येऊन प्रागतिक रिपब्लिकन आघाडी ही अतिशय महत्त्वाची आघाडी उघडलेली आहे, सुरू केलेली आहे. आणि यामागचा उद्देश हाच आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना गाईड करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, आणि नक्की कुणाला मतदान करायचं या संदर्भात ते मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यांची जाणीवपूर्वक मी मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे, कारण आमच्या प्रेक्षकांना, आपल्या मराठी जनतेला, 18 पगड जातीच्या सगळ्या लोकांना त्यातून ज्ञान मिळावं, आणि हा जो राहिलेला टप्पा आहे त्याच्यामध्ये त्यांनी योग्य उमेदवारांना मतदान करावं, हा माझाही आणि ह्या चळवळीचा प्रागतिक आघाडीचाही, प्रागतिक रिपब्लिकन आघाडीचा सुद्धा तोच उद्देश आहे. म्हणून मी श्यामदादांना खास भेटायला आलेलो आहे. तर श्यामदादा, मला सांगा की ही आपली प्रागतिक रिपब्लिकन आघाडी जी आहे, तर ह्याचा उद्देश सांगा, आणि त्या आघाडीमध्ये कोण कोण आहेत, जरा नावं आमच्या प्रेक्षकांना सांगा. आता ही प्रागतिक रिपब्लिकन आघाडी जी आहे, हे एक राज्यव्यापी असं संघटन या आताच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये फुले आंबेडकरी विचारांच्या अनेक रिपब्लिकन ज्या पक्ष संघटना आहेत, आंबेडकरी संघटना आहेत, प्रागतिक संघटना आहेत, जनवादी संघटना आहेत, त्याचबरोबर अगदी प्रागतिक विचारांचे आंबेडकरवादी असे उच्च पदस्थ जे अधिकारी होते आहेत, ज्याच्यामध्ये काही IAS आहेत, काही IRS आहेत, काही IPS अधिकारी आहेत मोठे. जरा नावं सांगितली तर सांगेल ना. माननीय सुधाकरजी सुराडकर साहेब आहेत, जे महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे प्रमुख होते, किंवा डॉक्टर संजय अपरांती आहेत, जे IPS आहेत, जे अपरांती अकॅडमी पण चालवतात, आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पण होते. मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी मुंबईच्या पोलीस दलाच्या सामाजिक विभागामध्ये प्रमुखपदी काम केलेलं आहे. असंख्य असे
रिपब्लिकन चळवळीतले कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार आहेत, उदाहरणार्थ आमचे दिवाकरजी शेजवळ आहेत, आणि त्याचबरोबर चांगले वकील आहेत, प्राध्यापक आहेत, एक विचार करणारा वर्ग आणि प्रत्यक्ष जनतेमध्ये राबणारा कार्यकर्त्यांचा फार मोठा संच हा या आघाडीमध्ये सामील झालेला आहे. तो याच्यासाठी सामील झाला की ही निवडणूक जी आहे लोकसभेची, ही 1977च्या नंतरची सर्वात महत्वाची लोकसभेची निवडणूक आहे. अच्छा, 1977 नंतरची. म्हणजे आणीबाणीच्या आणीबाणी 75 साली लादली गेली इंदिराजींनी, इंदिरा गांधींनी, आणि 77 साली त्यांनी स्वतःहून ती आणीबाणी उठवली आणि निवडणुका जाहीर केल्या. तर त्यावेळी त्यांनी भारतीय राज्यघटनेचा आधार घेतला होता, आणीबाणी जाहीर करतानाही आणि आणीबाणी उठवतानाही. परंतु आताची जी परिस्थिती अशी आहे, आणीबाणीपेक्षाही गंभीर परिस्थिती आहे. अच्छा, पण ही जाहीर आणीबाणी नाहीये, ही अघोषित अशी आणीबाणी आहे. आणि संपूर्ण भारत देशामध्ये या अघोषित आणीबाणीची इतकी दहशत पसरलेली आहे या 10 वर्षामध्ये, 2014 पासून तर आता 2024 पर्यंत हा सगळा देश एक प्रचंड भीतीखाली, दहशतीखाली आहे. सर्व संवैधानिक ज्या संस्था आहेत त्या संकटात आलेल्या आहेत. संविधानच इतकं संकटात आहे की त्याचं अस्तित्व राहील की नाही अशी भयानक परिस्थिती आहे. कारण जे सत्तेमध्ये आहेत ते जाहीरपणे बोलत आहेत की इस बार 400 पार, आणि 400 पेक्षा जास्त आमचे खासदार आले तर आम्ही हे संविधान बदलणार आहोत. कारण हे संविधान काय आहे याबद्दल त्यांची जी मातृ संघटना आहे सत्ताधाऱ्यांची, ती मातृ संघटना म्हणजे RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आणि त्या संघटनेचे जे तत्ववेत्ते आहेत सगळ्यात मोठे, दुसरे महासंघचालक महासं गोळवळकर गुरुजी, त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये त्याचं डॉक्युमेंटेशन आहे, त्याच्यामध्ये वी आवर नेशनहूड डिफाईन हे एक अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे. दुसरं बंच ऑफ थॉट्स त्यांचं. त्याच्यानंतर मग त्यांचं ऑर्गनायझर नावाचं एक मुखपत्र आहे. ज्या वेळेला या देशाचं संविधान रचलं जात होतं, ज्याच्यामध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, घटना समिती होती जिच्यामध्ये भारतातले फार मोठे राजकीय नेते, स्वातंत्र्य चळवळीतले फार मोठे राजकीय नेते, बुद्धिवंत, विचारवंत, त्यांची जी घटना समिती होती, त्यावेळेला या RSSने या संविधानाचा फार धिक्कार केलेला आहे, निर्भत्सना केलेली. अच्छा, म्हणजे धिक्कार, निषेधच केलेला आहे. त्यांना हे संविधान मान्य नाही म्हणून त्याने काही लपवलं नाही, जाहीर केलं त्यांनी. त्यांचं असं म्हणणं की हे संविधान भारतीय नाहीच आहे. अरे बापरे. आणि त्यामुळं हे संविधान याच्यामध्ये भारतीयत्व काहीच नाहीये, त्यामुळे हे संविधान आम्हाला मान्य नाहीये. त्याचप्रमाणे या देशाचा जो ध्वज आहे, तिरंगाचा ध्वज, अशोक चक्रांकित, ज्याच्यामध्ये केसरी, श्वेत आणि हिरवा असा रंग आहे, तो झेंडाही त्यांना ध्वज सुद्धा त्यांना मान्य नाही. आणि त्यांनी कधीच त्यांच्या रेशीम बागेतल्या मुख्यालयावरती कधी लावला नाही. बरोबर. पण हे सगळे जे लोक आहेत जे आता स्वतःला फार राष्ट्रवादी म्हणतात वगैरे, देशभक्त म्हणतात, ते कधीही स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कधीच नव्हते. उलट त्यांनी तुमच्यावर गुलामी लादणाऱ्या आक्रमक इंग्रजांना काय मदत केलेली आहे अशी इतिहासाची दाखले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा ना, 42 साली चले जाव आंदोलन जेव्हा झालं त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सरळ सरळ भूमिका घेतली की या आंदोलनात उतरू नका. उलट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी ब्रिटिश फौजेमध्ये सामील व्हा. अच्छा. तर अशी बरीच उदाहरणं देता येतील. मुद्दा कसा आहे की 1925 साली स्थापन झालेलं हे जे संघटन आहे RSS,
त्याने जवळजवळ 99 वर्षामध्ये धर्मांधतेनं हा सगळा देश, या देशातल्या विविध संस्था या पोखरून काढलेल्या वाळवीसारख्या, आणि आता ते सत्तेवर आले. बरोबर. 2014 पासून तर 2024 पर्यंत जर आपण देशाची परिस्थिती बघितली, ही सर्वात महत्वाची निवडणूक काय आहे, हे स्वातंत्र्याच्या आंदोलनापेक्षाही मोठं आंदोलन आहे. ही निवडणूक म्हणजे निवडणूक हे आंदोलन झालंय. बरोबर. ही निवडणूक म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कुठल्या राजकीय पक्षाची निवडणूक नाहीये. तर भारतीय जनता पक्ष जो अत्यंत हुकुमशाहीवादी आहे, जो फॅसिस्ट आहे, खोटारडा फॅसिस्ट आहे, बरोबर, जो जागतिक कॉर्पोरेट सेक्टर आणि ब्राह्मण्यशाही यांच्या संयुगातून हा पक्ष बनलेला आहे, जो फॅसिस्ट आहे, अच्छा, हुकुमशाहीवादी आहे. त्याला या देशाचं संविधान संपवायचं आहे, लोकशाही संपुष्टात आणायची, आणि इथे एक पक्षीय एक चालकानुवर्तित्व असलेली हुकुमशाही लादायची. आणि मग त्याच्यासाठी ती व्यवस्था जर आणायची असेल तर त्याला सगळ्यात मोठा अडथळा भारतीय संविधानाचा आहे. म्हणून संविधान त्यांना नष्ट करायचं आहे. त्यामुळे ही लढाई भारतीय जनता विरुद्ध फॅसिस्ट धर्मांध हुकुमशाहीच्या विरोधातली ही लढाई आहे. बरोबर. आणि ही लढाई स्वातंत्र्याच्या लढाईच्या इतकीच मोलाची असल्यामुळे मला खात्री आहे की या लढाईमध्ये हे फॅसिस्ट, धर्मांध, जात्यांध आणि भांडवलशाहीचे, कॉर्पोरेटशाहीचे दलाल असलेले हे जे सरकार आहे, हे सरकार आणि त्याचे सगळे त्याचे पित्ते, त्याला मदत करणाऱ्या बाकीच्या सगळ्या ज्या शक्ती आहेत त्या पराभूत होणार आहेत. आणि भारतीय जनतेचा, जी जनता संविधाना आपले शिरोधारी असं समजते, ज्या संविधानामुळं तिला नागरिकत्व मिळालेलं आहे, ज्या संविधानामुळं तिला लोकशाही मिळालेली आहे, ज्या संविधानामुळं महिलांना स्वातंत्र्याचे अधिकार मिळालेले आहेत, ज्या संविधानामुळं दडपलेल्या समूहांना जे आरक्षण मिळालेलं आहे, त्यासाठी ही जनता, ही आपलं संविधान, आपलं नागरिकत्व बहाल करतो, त्याचप्रमाणे धर्मनिरपेक्षता बहाल करतो. बरोबर. आपल्या संविधानाची जो सरनामा आहे, ज्याला आपण प्रास्ताविका म्हणतो, तो संविधानाच्या उद्दिष्टांचा अर्थ आहे. आणि संविधानाचा सरनामा तोच या निवडणुकीमध्ये भारतीय जनतेचा जाहीरनामा आहे. अच्छा. त्यामुळे लोक आता स्वेच्छेनं या निवडणुकीच्या लढाईमध्ये उतरलेले आहेत. आणि ज्यांची 10 वर्षामध्ये सस्य ओलपट झाले, त्यांनी काय केलेलं आहे, जसं हिटलरने केलं तसंच मोदींनी केलेलं आहे. सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमाची आहेत, सर्व चॅनल्स, सर्व प्रिंट मीडिया, बरोबर, मोठा, हा सगळा त्यांनी ताब्यात घेतला आहे. बरोबर आहे सर. आता ही जी मुलाखत चालू आहे, हे अशा तुमच्यासारख्या विद्वान व्यक्तीची, चळवळीतल्या व्यक्तीची मुलाखत दाखवणं हे प्रस्थापित मीडियाचं कर्तव्य आहे. वृत्तपत्रांचं ते काम आहे. मी प्रस्थापित वृत्तपत्रातूनच काम करून आलेलो आहे, नोकरी केलेली आहे 21 वर्ष. परंतु ते दाखवत नाहीत म्हणून लय भारीसारख्या छोट्या मीडियाला तुम्हाला मुलाखत द्यावी लागते. आणि मलाही असं छोटं माध्यम सुरू करावं लागतंय. का तर प्रस्थापित सरकारबरोबर वाहून गेलेले आहेत. म्हणून आपण आता ह्या सोशल मीडियाच्या जे काही बूम आलेलं आहे ह्याच्यातून आपण ही मुलाखत घेतोय. आता तुम्ही तुमचा मुद्दा कंटिन्यू. नाही, चांगलं झालं, कारण का या समाज माध्यमातून, सोशल मीडियामधून संपूर्ण भारतभर जरी जो मुख्य मीडिया आहे, म्हणजे चॅनलचा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे किंवा प्रिंट मीडिया आहे, चौथा खांब आपण ज्याला म्हणतो पत्रकारितेचा, तोच मोदींनी ताब्यात घेतलाय. त्यामुळे सत्य काय आहे ते जनतेपर्यंत येतच नाही, परंतु ते आणायचं काम या समाज माध्यमांनी फार निडरपणे केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही बघत असाल की भारतातल्या अत्यंत महत्वाच्या पत्रकारांना या परिस्थितीमध्ये तुरुंगवास भोगायला लागलेला आहे, लागू शकतो. हो.
आता जर आपल्याला आपला देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल आणि लोकशाही वाचवायची असेल, तर हे धर्माधर्मामध्ये आग लावणारे जे लोक आहेत, जे विद्वेष म्हणजे थोडक्यात नफरतीचं विष सगळ्या देशामध्ये पसरवणारे हे जे लोक आहेत, त्यांना सत्तेतून हटवलं पाहिजे, हे जनतेला कळायला लागलं. आपल्या माहितीसाठी सांगतो मी, ग्रेगरी स्टॅन्टन नावाचे एक जेनोसाइड वॉच नावाची एक संघटना आहे, ती चालवणारे ग्रस्त आहेत, उत्तम पत्रकार आहेत ते, आणि ते सगळ्या जगामध्ये कुठे कुठे हुकुमशाहीवादीच्या शासन संस्था आहेत, त्यांचा वेध घेत असतात. अच्छा. त्यांनी भारताबद्दल लिहिलंय. बापरे. म्हणजे रिसेंटमध्ये बर त्यांचं असं म्हणणं आहे की भारत देश हा नरसंहाराच्या म्हणजे जेनोसाइडच्या उंबरठ्यावर उभा आहे. अरे बापरे. इथे मोठ्या प्रमाणात बघा, मी प्रेक्षकांना विनंती करतो की श्यामदादा काय सांगतायत हे जरा बारकाईने ऐका आणि त्याच्यावर तुम्ही डोक्याने विचार करा. जो आपल्याला निसर्गाने एक अवयव दिलेला आहे ज्याचं नाव मेंदू, तर त्या मेंदूचा जरा तुम्ही सगळ्यांनी वापर करा. दादा, मी विनंती करतो तुम्ही जे सांगितलं आहे जेनोसाइड, ते परत एकदा रिपीट करा. ग्रेगरी स्टॅन्टन यांचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये धर्मांधतेचं विष इतकं पसरवलेलं आहे, त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये नरसंहार होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली. बरोबर. आणि हे देशाच्या एकूण समाज जीवनाच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक चित्र आहे. बरोबर. आपल्या देशाचे जे सामाजिक ताणेबाणे आहेत ते सगळे विस्कटून तुटून जाणार आहेत. आणि इथे यादवी होऊ शकते भारतात, कत्तली होऊ शकतात. हे थांबलं पाहिजे. बरोबर. हा देश जितका हिंदूंचा आहे तितकाच तो मुस्लिमांचाही आहे, तितकाच तो बौद्धांचा आहे, ख्रिश्चनांचा आहे, शिखांचा आहे, धार्मिक अल्पसंख्याकांचा आहे, आदिवासींचा आहे, दलितांचा आहे, 18 पगड भटक्या विमुक्तांचा आहे, सर्वांचा देश आहे. 12 बलुतेदार. आणि हा देश मुख्यतः म्हणजे कष्टकऱ्यांचा देश आहे. बरोबर. जो असंख्य जातींच्या मध्ये विभागलेला आहे. शेतकरी सगळ्यात मोठा कष्टकरी आहे. शेतकरी सगळ्यात मोठा कष्टकरी. आणि आजही सर्वात जास्त रोजगार देणारा जर कुठला व्यवसाय असेल तो शेती व्यवसायच आहे. बरोबर. भारतातले जवळजवळ 65% लोक शेतीवरती अवलंबून आहेत. जरी GDP मध्ये शेतीचा वाटा फक्त 15% असला तरी रोजगारामध्ये त्याचा वाटा 55% आहे. बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की या सरकारने काय केलं, लोकांचे जे जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत, लोकांचा जगण्या मरण्याचा प्रश्न म्हणजे अन्नधान्याचा प्रश्न आहे, निवासाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे. या प्रश्नांच्या पासून लोकांचं लक्ष हटावं म्हणून या मोदी सरकारने सातत्यानं धार्मिक विद्वेष पसरवून समाजाचं ध्रुवीकरण करण्याचं अत्यंत वाईट काम केलेलं आहे. हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलं. लोकांना कळायला लागलं ना की 1% जर शीख असतील, 1% बौद्ध असतील, 10-12% जर मुस्लिम असतील तर ते खतरेमध्ये नाहीत, ते संकटात नाहीत. बरोबर. पण 75 ते 76% असलेले हिंदू खतऱ्यामध्ये आहेत, जे औरंगजेबाच्या काळातही कधीच खतऱ्यामध्ये नव्हते. ते लोकसंख्या टिकून आहे. तर कसं आहे की हे असं खोटं पसरवायचं. गोबेल्स नावाचा त्यांचा जो प्रचारक होता ना हिटलरचा, इथे ग्लोबेलचे बाप आहेत सगळे अंधभक्त त्यांना आपण बोलतो. हे जे ज्या पद्धतीनं प्रचार करतायत, ज्या पद्धतीनं माध्यमांचा दुरुपयोग करून जनतेला भ्रमित करतायत, जनतेमध्ये विद्वेषाचं विष पसरवतायत, हे थांबलं पाहिजे. बरोबर. आणि लोकांच्या जगण्या मरण्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न ऐरणीवरती आले पाहिजेत. आज काय झालेलं आहे, हे सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांना या देशातली शेतकऱ्यांची जमीन कॉर्पोरेट सेक्टरच्या गळ्यात घालायची होती. त्यासाठी त्यांनी 3 कृषी कायदे आणले. बरोबर. ते कायदे आणताना त्याच्यावरती फारशी काय पार्लमेंटमध्ये चर्चा झालेली आहे.
ते कायदे लादले गेले. बरोबर. धोका शेतकऱ्यांना कळला. बरोबर. शेतकरी रस्त्यावरती उतरले. जगामध्ये झालं नसेल इतकं मोठं आंदोलन दिल्लीमध्ये झालं. दिल्लीच्या संपूर्ण सरहद्दीला शेतकऱ्यांनी घेरलं. 750 शेतकरी शहीद झाले तिथे. आणि शेतकऱ्यांनी ज्या मागण्या केल्या त्याच्यामध्ये MSPची सगळ्यात मोठी मागणी आहे. आणि आपल्या जमिनी वाचवण्याच्यासाठी त्यांनी जे आंदोलन केलं ते आंदोलन इतकं ऐतिहासिक ठरलं. आणि त्याची धग अशी होती की संपूर्ण देशभर ते आंदोलन पसरणार होतं. पण मोदी सरकारला त्या आंदोलकांच्या समोर माघार घ्यावी लागली, नतमस्तक व्हावं लागलं. आणि त्यावेळेला शेतकऱ्यांचं आंदोलन जरी यशस्वी झालं तर मोदी सरकारनं त्यांना जी आश्वासनं दिली त्यातलं एकही आश्वासन पाळलेलं नाही. बरोबर. दुसरी गोष्ट अशी, सर ते 3 जे कायदे आणले ते कुणाच्या हितासाठी असतील असं तुम्हाला वाटतं? हे सगळे कायदे म्हणजे या सगळ्या शेतीचं कॉर्पोरेटीकरण करायचं कंत्राटी पद्धतीनं, की फार मोठ्या आधुनिकतेच्या नावाखाली जी शेती आधुनिक करायची, उत्पादन वाढवायचं आहे, शेतकऱ्यांनाही फायदा मिळणार आहे वगैरे अशी भ्रामक मायाजाल उभा करून या सगळ्या जमिनी भांडवलदारांच्या घशात कशा जातील या उद्देशाने 3 कायदे आणले. पण ते शेतकऱ्यांना कळलं होतं की आपल्याला फसवलं जाणार आहे म्हणून. आता तशीच परिस्थिती या देशातला दुसरा सर्वात मोठा कष्टकरी जो वर्ग आहे तो कामगार आहे. तो जाती धर्मात विभागलेला आहे. तो अनेक संघटित कामगार हा फक्त 4% आहे. बापरे. आणि असंघटित कामगार 96%. बरोबर. तो संघटितच नाही. आणि तो म्हणजे त्याला अन्याय होतोय माहित आहे, पण ते एकत्र कसं यायचं? आपल्या भारतामध्ये फेरीवाले जे स्वयंरोजगारीत आहेत तेच 2 कोटी आहेत. बापरे. म्हणजे एवढी लोकसंख्या एखाद्या युरोपियन देशाची नसते. बरोबर. पण हे सगळे कष्ट करणारे जे लोक आहेत, तर संघटित कामगारांच्या संघटनांना मोडून काढण्यासाठी त्यांनी जे 44 कायदे आहेत महत्वाचे कामगारांचे, त्यातले 29 कायदे अत्यंत महत्वाचे. अच्छा. त्या सगळ्या कायद्यांना गुंडाळून मोडीत काढून त्यांनी 4 लेबर कोड आणलेले आहेत. हे 4 लेबर कोड जे नवीन जे कामगार कायदे आणलेले आहेत, कामगार संहिता आणलेल्या आहेत, त्या लादल्या गेल्या तर सगळा कामगार गुलाम होणार आहे. परमनंट कामगार राहणारच नाही. आणि कंत्राटीकरण त्यांनी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात आणलेलं आहे. कंत्राटीकरण त्यांनी पहिल्यांदा काय केलं की जे म्हणजे सार्वजनिक जे उद्योग आहेत, जी उत्पादनाची जी साधन आहे सगळ्यात मोठी देशाची मालकीची, त्या कारखान्यांचं मोठ्या प्रमाणात त्यांनी खाजगीकरण केलं. विकले ते कारखाने. विमानतळं विकली, विमान सेवा विकल्या, त्याचं खाजगीकरण केलं. रेल्वे तिचं खाजगीकरण केलं. पूर्वी असं म्हणायचे आपण जायचो रेल्वेमधून, तशी पाटी लागलेली असायची की ये गाडी भारतीय जनता की संपत्ती आहे. आता ती पाटी दिसत नाही. आता तिथं ती रेल्वे भारतीय रेल्वे व्हायच्या ऐवजी अदानी रेल्वे झालेली आहे. म्हणजे रेल्वे विकली. त्याचबरोबर बंदरं विकली, नेव्हिगेशन विकलं. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की सगळ्या धातूच्या खाणी ज्या आहेत आपल्या देशामध्ये, म्हणजे युरेनियम पासून तर कोळशापर्यंत, आणि अत्यंत मौलिक धातूच्या ज्या खाणी आहेत, या खाणी त्याचं खाजगीकरण केलं गेलं. आणि त्यातल्या बऱ्याचशा खाणी ज्या आहेत या जंगलामध्ये आहेत. बरोबर. पर्वतांमध्ये आहेत, डोंगरावर. जे मणिपूरचे पेटले ना, शस्त्रास्त्र जे बनवण्याचे कारखाने आहेत आपले, ऑर्डिनन्स फॅक्टरीचे सुद्धा आता एखाद्या ऑर्डिनन्स फॅक्टरी जर असेल तर तिचे 10 तुकडे करायचे, त्यांचं खाजगीकरण करायचं. आणि त्या ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या ज्या शेकडो एकर जमिनी आहेत त्या बिल्डर लोकांच्या घशात घालायच्या. हे केलं त्यांनी नद्या विकलेल्या आहेत. काय विकलेत? नदी. त्यातलं जंगलं विकलीत. आता नद्या कशासाठी? तर त्यातले काय नैसर्गिक संपदा असेल, सगळी संपदा, पाणी सुद्धा. आता बंदरं विकलीत ना त्यांनी. बंदरांची मोठ्या प्रमाणात बंदरांचं खाजगीकरण त्याने करून टाकलं. आता हे हसदेवचं जे जंगल आहे बस्तरमधलं, तिथेच
हजारो वर्षापासून तिथे जे आदिवासी राहत आहेत त्या जंगलाच्या खाली, जमिनीच्या खाली तिथं खनिज आहे, ते भांडवलदाराच्या घशात घालायचं म्हणून आदिवासींच्यावरती फार मोठ्या प्रमाणात जुलूम केला जातोय, त्यांना विस्थापित केलं जात आहे. आता हे सगळं जे चाललेलं आहे हे जनतेला कळायला लागलं. तुम्ही 5 किलो धान्य देऊन जनतेला गुलाम नाही करू शकत. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही म्हणते की आम्ही खूप विकास केला, आम्ही खूप प्रगती केली, मग तुम्हाला 80 कोटी जनतेला 5 किलो धान्य का द्यावं लागतं? बरोबर. त्याचा अर्थ विकास झालेला नाही. बरोबर. तसाच प्रश्न सर शेतकऱ्यांचाही. ते वर्षाला 6,000 रुपये देतात. शेतकरी म्हणतात तुम्हाला म्हणजे तुमची भीकच नकोय आम्हाला. बरोबर. मला माझ्याकडे तो व्हिडिओ आहे. शेतकरी बोलले उलट आम्हीच तुम्हाला पैसे देतो, फक्त आम्हाला हमी भाव द्या. शेतकऱ्यांना हमी भाव दिला पाहिजे. विनाकारण टॅक्स वाढवून ठेवलाय शेतकरी. सगळ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत हेच लोक आहेत ज्यांनी पेस्टिसाइड जे आहेत, कीटकनाशकांच्या किमती वाढवल्या, खतांच्या किमती किती वाढवलेल्या आहेत, किती पट. बरोबर. तुम्ही 6,000 कसला देताय? बरोबर. त्या खतांच्या किमती वाढवून तुम्ही शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त केलेलं आहे. आत्महत्येच्या खाईत ढकलायचं काम तुम्ही करताय. बियाण्यांचे भाव किती वाढलेले आहेत, बरोबर, मजुरी किती वाढलेली आहे, धान्याच्या उत्पादनाचा खर्च किती आहे, आणि त्याला तुम्ही मिनिमम सपोर्टिव्ह प्राइस देता का? जे त्याचं तुम्ही आश्वासन दिलं होतं त्याला तुम्ही हरताळ फासलेला आहे. तुम्ही शेतकऱ्यांशी बोलायला तयार नाहीत. हा देश जो आहे हा शेतकऱ्यांचा देश आहे. बरोबर. आणि सगळ्यात मोठा जो कष्टकरी वर्ग आहे त्याच्याकडेच तुमचं दुर्लक्ष आहे. त्याला तुम्ही हिशोबात धरत नाही. त्याच्या दुःखांची तुम्हाला पर्वा नाहीये. जनता चिडणार तुमच्या विरोधात. आणि आज संपूर्ण भारतातली सर्व जातीतली, सर्व धर्मातली, सर्व भाषिक जनता चिडलेली आहे. आणि हे सरकार बदलण्याचं तिने ठरवलेलं आहे. सर मला निदर्शनास आलेली एक चांगली गोष्ट सांगतो, म्हणजे आपल्याला तो वाचकांनाही प्रेक्षकांनाही सांगता येईल. मागच्या वेळी काय झालं होतं की MIM जी आहे संघटना, ती भाजपची बी टीम म्हणून हिनवलं गेलं होतं. मुस्लिम वर्ग तिकडं म्हणजे मतदार तिकडं फुटला गेला होता. आंबेडकरांबद्दलही तसं बोललो होतो. त्यांना एक मोठा प्रकाश आंबेडकरांबद्दल बोलतोय, माफ करा. तर तिकडे मोठा मतदार गेला होता. आणि म्हणजे त्यांची भूमिका चांगली वाईट हे तुम्ही नंतर सांगाल, पण त्यांना भरपूर मतं मिळाल्यामुळे अनेक सीटा महाराष्ट्रातल्या तर खूप गेल्या होत्या. तसंच MIM मुळेही झालं होतं. यावेळी असं दिसतंय की हा जो दलित मतदार आहे किंवा मुस्लिम मतदार आहे किंवा 18 पगड जातीचे सगळे ते शहाणे झालेत. ते त्यांना माहित आहे की आपण महाविकास आघाडीलाच मतदान केलं पाहिजे. भले ते निवडून आल्यानंतर आपण किमान हा तरी अधिकार राहतो सर काँग्रेसला वगैरे की त्यांना शिव्या देणं तरी सोपं आहे. शिव्या म्हणजे टीका करणं तरी सोपं आहे. ह्यांच्याकडे तीही सोय नाही. ते उचलून जेलमध्येच टाकतायत. तर हे मताचं जे ध्रुवीकरण आहे जे मागच्या वेळी झालं होतं, तुम्हाला काय वाटतं यावेळी होईल? मला नाही वाटत यावेळेला ध्रुवीकरण मताचं होईल. आता हे स्पष्ट आहे की RSS आणि भाजप हे समाजातल्या प्रत्येक जाती घटकामध्ये आपले एजंट पेरत असते. बरोबर. तसे तरी पेरलेले आहेत. बरोबर. मग ते कुणी रामदास आठवले असतील, कोणी असू दे, तर धनगर समाजातले गोपीचंद पडळकर असतील, रामदास आठवले असतील, भले ते आपले असू द्या, पण ते तिकडे गेले, एजंटगिरीच करतायत. जे एजंट असतात ते आपले कधीच नसतात. बरोबर. ते त्यांचेच असतात. अच्छा, मग भले ते प्रकाश आंबेडकर असू द्या, महादेव जानकर असो किंवा किती तात्विक, कुणी कितीतरी तात्विक आविर्भाव घेतला असेल की आणत असतील की आम्ही फार कट्टर फुले आंबेडकरवादी आहोत आणि आम्ही लाचार नाही आहोत, आम्ही फार स्वाभिमानी वगैरे आहोत. म्हणजे आता छगन भुजबळ, अजित पवार सुद्धा प्राधान्य एजंटच आहे. प्रश्न कसा आहे की सध्या तुमचे पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवायला पाहिजेत. बरोबर. आणि तुमचे जातीय अस्मिता बाजूला ठेवायला पाहिजे. सध्या देश संकटात आहे आणि देश संकटात भाजपमुळे, RSS मुळे आहे. तेव्हा सर्वात जास्त प्राधान्यक्रम असं आहे की ज्यांची संविधानावर निष्ठा आहे, ज्यांना वाटतं संविधान टिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, या देशातली लोकशाही टिकली पाहिजे, संविधान टिकेल तर लोकशाही टिकेल. बरोबर. तर ते अरविंद केजरीवालांचं सर कौतुक केलं पाहिजे. ते काँग्रेस आणि दोघांचं वाकडं होतं पण ते एक झालेत. ठीक आहे ना, त्याच्यामुळे ज्यांना हा देश वाचवायचा आहे ना ते एकत्रित येत आहेत. बरोबर. पण ते ज्यांना एजन्सीज करायचे ते येणार नाहीत. बरोबर. पण जनता कोणा असं म्हणता येणार नाही
की हा मुस्लिम आहे, तर या मुस्लिम म्हणजे जेवढे म्हणजे मतदार आहेत त्यांच्यावरती काही विशिष्ट लोकांचाच मागताय असं काय नाही. बरोबर. आंबेडकरी जनता सुद्धा कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये. बरोबर. आंबेडकरी जनता ही बाबासाहेबांच्या विचारांना मानते. बरोबर. विचारांची बांधिलकी मानते. बरोबर. आणि बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की या देशामध्ये धर्मांध आणि जात्यांध आणि हुकुमशाही असलेलं सरकार येता कामा नये, फॅसिस्ट सरकार येता कामा नये सत्तेवर, हे बाबासाहेबांनी सांगितलंय. बरोबर. त्यामुळं हे जे आंबेडकरी जनता बाबासाहेबांना मानते. बाबासाहेबांचं जे नाव घेतात, बाबासाहेबांचं असेल, शिवाजी महाराजांचं असेल, शाहू फुले आंबेडकरांचं असेल, अहिल्यादेवी होळकरांचं असेल, अण्णाभाऊ साठेंचं असेल, हे जे नाव घेणारी जी लोक आहेत, मग प्रकाश आंबेडकर असतील, रामदास आठवले असतील, छगन भुजबळ असतील, महादेव जानकर असतील, गोपीचंद पडळकर असतील, हे सगळे नाव घेतात. तर हे खरे यांचे विचारांचे पाईक आहेत असं वाटतंय तुम्हाला? हे बघा, जो फॅसिस्ट भाजप आणि RSS बरोबर जातो तो आंबेडकरवादी, फुलेवादी असू शकत नाही. त्याने किती जरी शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, शाहू महाराजांचं नाव घेतलं, बाबासाहेबांचं नाव घेतलं, अगदी कळवळून नाव जरी घेतलं, तरी लोकांना कळलेलं आहे की ढोंगी लोक आहेत. बरोबर. तुम्ही जर आंबेडकरवादी असता तर तुम्ही RSS बरोबर गेलाच नसता. तुम्ही आंबेडकरवादाचा नुसता गजर करताय, परंतु तुम्ही खऱ्या अर्थानं जी भजनं गाताय ती मोदीची गाताय. बरोबर. लोकांना काय लागलेलं आहे. आता इकडचं घ्या ना, आमच्या वर्षाताई गायकवाड उभे आहेत, तिच्या विरोधामध्ये, त्यांच्या विरोधामध्ये ते उज्ज्वल निकम उभे आहेत. हा उज्ज्वल निकम हा अत्यंत जातींद आणि दलित द्वेष्ट माणूस आहे. अच्छा, दलित द्वेष्ट आहे. त्यांनी रमाबाई आंबेडकर नगरच्या हत्याकांडामध्ये दलितांच्या विरोधात भूमिका घेऊन मनोहर कदम जो हत्यार आहे, त्याने हत्याकांड घडवलं, त्याचं वकीलपत्र घेतलं होतं. अच्छा, खाजगी वकीलपत्र घेतलं होतं? नाही, शासनात. त्याच्यानंतर खैरलांजीच्या प्रकरणामध्ये संपूर्ण केस त्याने अत्यंत वाईट पद्धतीने हाताळली. अच्छा सर. किंवा मोहसिन शेखचं जो प्रकरण होतं पुण्याचं, की जो एक इंजिनियर मुलगा होता मुस्लिम, ज्याला काही कारण नसताना काही जात्यंत धर्मांध ब्राह्मण्यवादी शक्तींनी, अतिरेकी शक्तींनी त्या मुस्लिम मुलांना नाहक मारलं. तो केवळ मुस्लिम होता म्हणून. अरे अरे, त्याचा काही दोष नाही. तर त्या मारेकऱ्यांच्या विरोधात सरकारने यांना अपॉइंट केलं होतं, उज्ज्वल निकमला. उज्ज्वल निकमने ती केस अर्धवट सोडून दिली, कारण त्याच्या लक्षात आलं की तो जो बळी आहे, विक्टीम, तो मुस्लिम आहे आणि मारणारे जे आहेत ते ब्राह्मण्यवादी. बरोबर. त्यांना मी कशाला जेलला पोचू म्हणून त्यांनी ते वकीलपत्र अर्धवट सोडलं. बरोबर. या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे उज्ज्वल निकम काय आहे. बरोबर. पण उज्ज्वल निकमची तरफदारी करणार आहे, त्याच्या बाजूने पत्रकं काढणार आहे, हे आंबेडकरवादी कसे असू शकतात. बरोबर. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, उज्ज्वल निकमना पद्मश्री दिलं गेलंय, त्याच्यावर मला काही कॉमेंट्स करायचे नाही. या देशामध्ये भारतरत्नाची सुद्धा खिरापत वाटलेली आहे. अटल बिहारीच्या तोंडावर लालकृष्ण अडवाणी भारतरत्न आहेत. उद्या मोदी सुद्धा भारतरत्न होईल. ते श्रामाच्या मंदिरात पुतळा बसवतील असं एक जणांनी मला काल बोलले. मला काही उद्या श्राम मंदिरात जनतेला कळलेलं आहे धर्माची ठिकाणी आहे. प्रत्येकाने आपापल्या धर्माबद्दल निश्चितपणे अभिमान बाळगावा, परंतु धर्म ही अत्यंत खाजगी व्हावा. आपला पण धर्म पाळावा आणि दुसऱ्याला त्याचा धर्म पाळण्याचा अधिकार आहे, जो संविधानाने दिला, तो आपण मान्य केला पाहिजे. पण धर्माचं राजकारण नका करू. जेव्हा धर्माचे राजकारण ज्या ज्या देशात होतं त्या त्या देशाचं वाटोळं लागलेलं असतं. आपल्या शेजारचं आहे ना, भारताला पाकिस्तान करायचं का, भारताला म्यानमार करायचं का, भारताला श्रीलंका करायचं का, काय करायचं भारताला? भारत हा भारत राहायला पाहिजे. बांगलादेश आपल्या पुढे दरडोई उत्पन्नामध्ये, बांगलादेश पुढे आहे, नेपाळ पुढे आहे, श्रीलंका पुढे आहे. म्हणजे आणि आपण सांगतोय की पहिल्या 5 मध्ये अर्थव्यवस्था, हा फार खोटा. श्रीमंत झाली प्रगती, बाकीच्यानी काय करायचं? चीन आणि आपण ही तुलना व्हायला पाहिजे. चीन आपल्यापेक्षा 5 पट जास्त सक्षम आहे आर्थिक दृष्ट्या. आपण काय सक्षम आहोत? प्रश्न असा आहे की तुम्ही जर तुमची उत्पन्नाची सर्व साधनं, उत्पादन निर्माण करणारी जी शक्ती आहे ती म्हणजे इथला सगळा
श्रम करू शकणारी जी जनता आहे हो तिला रोजगारच नाहीये, हो कामधंदाच नाहीये. हो मग अशा अवस्थेमध्ये तुमचं उत्पादन वाढेल कसं, तुमचं जीडीपी वाढणार कसं? तर हे मोदी जे बोलतायत ना ते भ्रम पसरवतायत आणि सतत खोटं बोलतायत की भारत आता फार महासत्ता वगैरे झालेला आहे, अमुक आहे तमुक आहे ढमुक आहे. एक फोन चालू आहे. एक फोन करा, कट करू, पॉज करा. हॅलो हां हॅलो, नाही असू दे, थांबा. तुम्ही थांबा, थांबा, तुम्ही ऑफिसला थांबा, मी येतोय. बरं, तर कसं आहे आता चालू करता. हो आता अशा निर्णायक टप्प्यावरती आपण आलो हो की हे जे लोक सत्तेवर बसलेत आणि ज्यांना धार्मिक असंतोष पसरवायचा आहे, समूहामध्ये आगी लावायच्या आहेत. एकच मिनिट सर, ते जरा आवाज कमी करायला केला ना. हां आणि जनतेच्या अत्यंत महत्वाच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांवरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी त्यांना त्याच्यात भ्रम निर्माण करायचा हे लोक जे प्रयत्न करत आहेत त्यांचे सगळे डावपेच आता जनतेला कळायला लागले. आणि जनता एकत्रित झालेली आहे. जनतेची इच्छा नाही आहे की जाती धर्माच्या आधारावरती दंगली करायची. बरोबर. जनतेचा प्रश्न असा की हा देश वाचला पाहिजे, आम्हाला रोजगार मिळाला पाहिजे, आमच्या धान्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत जरा बऱ्यापैकी खात्रीशीर भाव मिळाला पाहिजे. बरोबर. आम्हाला 12 तासाची ड्युटी नको, 8 तासाची पाहिजे. आम्हाला व्यवस्थितपणे जुनी पेन्शन मिळाली पाहिजे. आमच्या मुलांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे. आमच्या मुलांना आरोग्य सेवा चांगल्या मिळायला पाहिजेत. ह्या जनतेच्या अपेक्षा आहेत. तुम्हाला सांगतो मी, या लोकांनी शिक्षणाचं वाटोळं करून टाकलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये, नुसतं महाराष्ट्रात बोलतो, भारतातली गोष्ट सोडा सर, शिक्षणाचा मुद्दा सांगतो. मला आठवतंय की ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं तर त्यावेळी थोडी जरी फी वाढली तरी हेच एबीव्हीपी वाले प्रचंड मोठं आंदोलन करायचे. मला आठवतंय भालचंद्र मुनगेकर कुलगुरू असताना त्यांना घेराव टाकला होता आणि जोपर्यंत विद्यार्थ्यांचं शंका निरसन होत नाही तोपर्यंत मी या घेराव, म्हणजे तुम्ही मला घेराव टाका, काही हरकत नाही, त्यांनी मान्यही केला होता. म्हणजे लोकशाही मानणारे कुलगुरू होते. आज असे आंदोलनच होत नाही. सगळ्या फी गगनाला भिडलेत. सगळ्या, म्हणजे शालेय शिक्षण असू द्या, त्याच्यानंतर उच्च शिक्षण असू द्या, सगळ्या फी भयानक झालेल्या आहेत. त्यांची न्यू एज्युकेशन पॉलिसी 2000 जी आहे ना, ती म्हणजे शिक्षण व्यवस्थेमध्ये मनुवादी व्यवस्था, म्हणजे चातुर्वर्ण्य दृष्टीत जे स्तरीकरण आहे ते त्यांना आणायचं आहे आणि त्यांनी लागू केलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी, कष्ट करणारा जो वर्ग आहे, गरीब वर्ग आहे, दलित आहे, आदिवासी, ओबीसी आहे, धार्मिक अल्पसंख्याक, गरीब जे लोक आहेत, ते म्युनिसिपालिटीच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात. महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या शाळेत. महाराष्ट्रामध्ये अशा 67,000 शाळा आहेत. या सर्व शाळा भांडवलदारांच्या घशात घालण्यासाठी त्यांनी मागच्या वर्षी दत्तक योजना आणलेली आहे. म्हणजे या शाळा दत्तक योजनेच्या नावाखाली भांडवलदारांच्या घशात घालायच्या. त्याचं मुख्य कारण काय? म्हणजे या वर्गाला, गरीब वर्गाला शिक्षणापासून वंचित करायचं, परिघाच्या बाहेर फेकून द्यायचं. बरोबर. तो अडाणीच राहायला पाहिजे आणि तो स्वस्त कामगार म्हणून, श्रमिक म्हणून आम्हाला उपलब्ध राहायला पाहिजे. एक मुद्दा. आणि त्याच्यात महत्वाचं काय की या सगळ्या शाळा ज्या आहेत, ग्रामीण भागातल्या असू देत की शहरी भागातल्या असू देत, त्या शाळा ज्या जागांच्या उभ्या आहेत त्या जागा लाखो करोडो रुपयाच्या आहेत. आणि ह्या जागा त्यांना भांडवलदारांच्या घशात घालायच्या. बरोबर. आणि त्या प्रकारची प्रक्रिया त्यांनी सुरू केली. आता लोकांच्या मनामध्ये असंतोष धुमसतोय, राग आहे लोकांच्या मनात. खरंय. लोकांना त्यांनी टाचा घासायला लावलेला आहे. बरोबर. तुम्ही बघत असाल मोठ्या प्रमाणात कंत्राटीकरण सुरू झालंय. ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये झालं काय तुम्हाला सांगतो, त्यांनी आर्मीमध्ये कंत्राटीकरण सुरू केलं. आता पोलीस खात्याचंही कंत्राटीकरण होणार आहे. अरे बापरे. ते काय, जरा सांगा. म्हणजे पोलीस खात्यामध्ये सुद्धा जे
पोलीस एका विशिष्ट काही खाजगी एजन्सीच्या माध्यमातून पोलीस खाजगी पोलीस अपॉइंट केले जाणार आहेत. बर. आणि त्याची प्रक्रिया जवळजवळ सुरू झाली. बर. आणि ते पोलीस काय करणार, म्हणजे फक्त सुरक्षा बघणार का ते गुन्हे दाखल करणं, कलम लावणं ते सुद्धा देतील ना त्यांना. उद्या त्यांनी न्यायालयाचं खाजगीकरण केलं तरी आपल्याला काय खाजगी काही गरज नाहीये, कारण त्यांनी खाजगीकरण करायचं ठरवलेलंच आहे. तसे न्यायाधीश 100 वर्ष कामगार वर्गानं संघर्ष करून जे मिळवलं, 100 वर्ष शेतकऱ्यांनी, दलितांनी, आदिवासींनी जे जे काय मिळवलेलं आहे आणि ज्याला संविधानानं आधार दिलेला आहे त्याच्या पाठीमागे फार मोठा संघर्ष उभा आहे कष्टकरी जनतेचा. ते सगळे मिळालेले अधिकार यांना संपुष्टात आणायचे आणि मुठभर लोकांची सत्ता या देशावरती राबवायचे आणि बाकीच्या लोकांना गुलाम म्हणून ठेवायचे. म्हणून त्यांना सगळ्यात मोठा अडथळा संविधान आहे. ते संविधान त्यांना काढायचे. बरोबर. आणि ते म्हणून ते म्हणतात ना, आता त्यांच्यामधल्या काही ज्या नटे आहेत ज्या पक्षामध्ये गेलेल्या आहेत त्या म्हणतात की आम्हाला स्वातंत्र्यच 2014 पासून मिळालं, अशी परिस्थिती आहे. तर कसं आहे की कंगना राणावत ते प्रचंड हे जे फॅसिस्ट लोक असतात ना, हे प्रसिद्धी माध्यमांचा प्रचंड दुरुपयोग करतात लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि ते हे करत असतात. मी तर म्हणतो की मोदींच्या इतका खोटा पंतप्रधान जगात कुठला नसेल. खरं आहे. ते दिवसभर तो मला वाटतं की ते दिवसातून एकदाही खरं बोलत नाहीत, खोटं बोलत असतात. त्यांचं ते शेतकऱ्यांचं मी भाषण ऐकत होतो, ते पिंपळगावला त्यांची सभा झाली. तिथं मी 3 दिवस होतो. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यांनी ते जे निर्यात बंदी हटवली ती किती फसवी आहे ते शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं. ते जे कंटेनर परदेशात पाठवायचे आहेत ते त्या पोर्टमध्ये पडू नयेत, ते जात नाही, कारण ते निर्यात शुल्क वगैरे बरेचसे प्रॉब्लेम झालेले आहेत. तर असा सगळा ढोंगीपणा आहे. आणि ते तिथं जाऊन जबरदस्तीने त्यांनी ते सभा घेतलेली आहे. शेतकरी तिथं होऊनच दिली नसते. फक्त सगळे पोलिसांनी सगळे चळवळीतले नेते उचलले, जेलमध्ये टाकले. जेलमध्ये म्हणजे जबरदस्तीनं पोलीस ठाण्यामध्ये थांबवून ठेवले. आणि मग ती सभा झालेली आहे. आणि तिथं ते शेतकऱ्यांची टोपी घालून तिथेच सांगतायत की आम्ही किती निर्यात केली, प्याज, अंगूर, म्हणजे किती थापाडे असू शकतात. मला आश्चर्य वाटलं, कारण मी 3 दिवस तिथं होतो आणि त्याच्या नेमक्या विपरीत कसं बोलतायत. तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. त्यांचा खोटेपणा, त्याच्यानंतर त्यांनी जी काय आश्वासनं लोकांना दिली, एकही आश्वासन पुरं केलं का त्यांनी काय? आणि ते फार खोटं बोलत आहेत. प्रश्न कसा आहे, ते प्रियंका गांधी बोलले ना ते बरोबर आहे. काय बोलले होते त्या असे बोलले की काँग्रेसने काहीच केलं नाही ना, मागच्या सरकारने जर काहीच केलं नाही मग तुम्ही विकता काय? बरोबर आहे. काय केलंच नाही मग विकता काय तुम्ही? सगळा देश विकायला घेतलेले आहेत. आणि तरी पण म्हणतात की आम्ही खरेखुरे राष्ट्रभक्त आहोत आणि देशासाठी करतो आहोत. प्रश्न कसा आहे, एखादं मंदिर उभं करून जनतेचे जगणे मरण्याचे प्रश्न नाही सुटत. त्या मंदिराविषयी सुद्धा शंकराचार्य, जे हिंदू धर्मातला सर्वात मोठा धर्मगुरू, त्यांनी असं म्हटलंय की ते मुहूर्त चुकीचे निवडलेत. आणि त्या परिसरामध्ये ज्या जुन्या मूर्त्या होत्या त्या औरंगजेबाने म्हणजे जेवढ्या मूर्त्या त्याच्या कार्यकाळात तोडल्या नाहीत तेवढ्या ह्या नरेंद्र मोदीने तिथं पुरातन मूर्त्या तोडून टाकलेल्या आहेत, त्या कचऱ्यात टाकल्यात. म्हणजे आता कसं आहे माहिती का, त्यांची घोषणा होती, त्यांनी सतत धार्मिक प्रश्न उपस्थित करायचे. 1982 सालापासून त्यांनी जनजागरण अभियान नावाचं आंदोलन सुरू केलं. आणि गंगेचं पाणी वाटपायच्या नावाखाली त्यांनी कुठलंही पाणी लोकांना दिलं, गंगेचं पाणी म्हणून. आणि त्यावेळेस पोस्टर द्यायचे. असं पोस्टर असायचं की राम आतमध्ये म्हणजे, आणि रामाला जेलमध्ये टाकलेलं आहे, गजाच्या पल्ल्याड राम आहे. आणि वरती लिहायचे की रामाच्या मुक्तीसाठी. लोकांच्या सगळ्या धार्मिक भावनांना एक्सप्लॉइट करून, त्यांची पिळवणूक करून, त्यांच्या धार्मिक श्रद्धांची पिळवणूक केलेली आहे लोकांनी. आणि नंतर समाजामध्ये त्याने बाबरी मस्जिद जी उद्ध्वस्त केली 6 डिसेंबरलाच केलेली आहे, जो दिवस बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. चुकीचा दिवस. आणि तुम्ही ती बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली ना, नंतर काय काय प्रकार झाले, न्यायालय सुद्धा कसं
कशा पद्धतीनं न्यायालयाने निवाडा दिला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या डीपमध्ये जायचं नाही आपल्याला. संशोधन करणारच आहेत उद्या. सगळे हिशोब व्यवस्थितपणे मागितले जाते आणि मांडले पण जाते. पण मुद्दा असं की त्यांची घोषणा होती की मंदिर वही बनाएंगे. बरोबर, मंदिर वही बनाएंगे. मग जिथं बाबरी मस्जिदचा ढाचा तुम्ही तोडला, भुई सपाट केली, तुम्ही तिथं मंदिर बांधलं का? नाही बांधलं ना. तिथून 3 किलोमीटरवर बांधलेलं आहे. मग मंदिर वही बनावगे हे तुम्ही सिद्ध आग कशाला लावायचे? मग तुम्हाला बांधायचे अगोदरही बांधू शकला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची काय गरज आहे तुम्हाला? तमाम हिंदू समाजाला तुम्ही फसवलंय. यांना धर्माशी काय देणं घेणं नाही. आणि हे लोकांच्या ज्या काही जी श्रद्धास्थान आहेत. आता गंगा नदीबद्दल भारतीयांच्या मनामध्ये प्रचंड श्रद्धा आहे. बरोबर. अरे पण याने गंगा नदीची विटंबना केली ना. कोविड काळामध्ये त्या गंगा नदीच्या पात्रामध्ये प्रेत वाहत होती. 150, 200 प्रेताशी तरंगत होती. मग तो गंगा नदीचा अपमान झाला नाही. आणि ते म्हणतात की मी गंगा शुद्धीकरणाचे फार मोठा प्रकल्प त्यांनी राबवला. गंगा शुद्ध झाली. आणि गंगेमध्ये जरी मोदींनी 1000 वेळा डुबक्या मारल्या तर देशाला फसवण्याची त्यांनी जी का पापं केलेली आहे ती धुवून घेणार नाही. बरोबर. तर काय होणार आहे? सगळ्यात मोठा अधिकार स्वातंत्र्य चळवळीने आपल्याला दिला. तो स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे, नागरिकत्वाचा अधिकार आपल्याला राज्यघटनेने दिलेला आहे. तो अबाधित ठेवण्यासाठी आत्ताची निवडणूक सर्वात जास्त महत्वाची आहे. आणि जनतेला नेमकेपणाने कळलेलं आहे. सर, आता 4 टप्पे झाले निवडणुकीमध्ये. आपली प्रागतिक रिपब्लिकन आघाडी या पहिल्या टप्प्यापासून काम करते वेगवेगळ्या भागामध्ये. विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातला आणि इतर जो टप्पा आहे तो आता मुंबई. तर आपल्या आघाडीनं कसं कसं काम केलं, काय काय लोकांना समजून सांगितलं? म्हणजे आता तुम्ही तर सांगितलं सगळे हे, तर तिथल्या निदर्शनास आलेल्या गोष्टी काय आहेत की म्हणजे किती सीटा येतील, किती सीटा जातील, हे जे आकडेवारी आहे किंवा तिथली तळागाळातली जी वस्तुस्थिती आहे ती जर आमच्या प्रेक्षकांना सांगितली तुम्ही तर बरोबर. कसं आहे, दलित समाज, आंबेडकरी समाज स्वतःच्या बळावर लोकसभेच्या जागा निवडून आणू शकतो अशी परिस्थिती नाही. बाबासाहेबांनी 36 साली सांगितलं होतं. 42 साली त्यांनी पुन्हा रिपीट केलं की आपल्याला समविचारी शक्तींच्या सोबत, पक्षांच्या सोबत आपल्याला आघाडी करावी लागेल. आणि अशी आपण आघाडी केली तरच आपण आपल्या काही जागा निवडून आणू शकतो आणि आपण सत्तेत सुद्धा शिरू शकतो. पण कसं आहे की आम्ही पाहिलं की भाजपा जे सत्तेवरती आलं त्याला 37 ते 38% जागा भेटल्या होत्या. बरोबर. तेवढे टक्केच मतदान झालं. बरोबर आहे. आणि त्याच्या विरोधातलं जे मतदान आहे, विरोधातली मतं ही 62% आहेत. बरोबर, अगदी. मग आम्ही असा विचार केला की 62% मतं जे आहेत असताना सुद्धा विरोधातली हे 38% वाले निवडून आले, सत्तेवर गेले. त्याचं मुख्य कारण की या 62% मतांचं विभाजन झालेलं होतं विविध पक्षांच्या मध्ये. मग आम्ही असा पुढाकार घेतला. भारतातल्या बऱ्याच लोकांनी पुढाकार घेतला ज्यांना देशातली लोकशाही वाचवायची. त्यांनी सांगितलं की या 62% मताधिकाराचं एकत्रीकरण झालं पाहिजे आणि भाजपाचा निर्णायक पराभव झाला पाहिजे. बरोबर. त्या दृष्टीनं भारतामध्ये विविध पक्षात एवढा मोठा देश आहे. 1 आणि 2 पक्ष नसणार ना, तिथे मोठा देश आहे. आपल्या देशाची लोकसंख्या एकत्रित युरोप आणि आफ्रिका खंडाच्या पेक्षा जास्त आहे. एवढा प्रचंड मोठा देश आहे. तर सगळे विरोधक यायला त्या प्रक्रियेला थोडासा वेळ लागला, पण ते आले एकत्रित. आणि तेच मोठं आशादायक चिन्ह आहे. आणि त्यांनी स्वतःच्या आघाडीला इंडिया नावाचं नाव दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हे नाव दिलेलं आहे. या सरकारनं, या मोदी सरकारनं 5वी संख्याबळाच्या जोरावर पहिल्यांदा संसदीय प्रक्रिया निष्प्रभ करून टाकली. संसदेचाच
तर कधी कधी मी गमतीच सांगतो. कसं आहे, हा. मोदींचं एक वैशिष्ट्य आहे, हा. ते गांधीजींच्या पुतळ्यासमोर जाऊन लोटांगण घालतात. हो. बरोबर. बरोबर. तसंच लोटांगण ते नथुरामच्या पुतळ्यासमोर समोरही घालतात. नथुराम गोडसेच्या. हो. ते आपल्याला आठवण असली पाहिजे. गांधीजींच्यावर हल्ला करायच्या अगोदर, त्यांच्यावर गोळ्या झाडायच्या अगोदर नथुराम सुद्धा गांधीजींच्या पाया पडला होता. गांधीजींच्या समोर त्यांनी लोटांगण घातलं होतं. म्हणजे मोदी जेव्हा संसदेत गेले ना, तर खासदारीने संसदेच्या आत जायचं असतं आणि चर्चा करायची असते. चर्चा करायची असते लोकशाहीच्या पद्धतीने, नवीन कायदे तयार करायचे असतात, जनतेचे प्रश्न मांडायचे असतात. हे अगोदर संसदेकडे जात असताना पहिल्यांदा संसदेच्या पायऱ्यांच्यावरती त्यांनी लोटांगण घातलं. बरोबर. यांचं एक वैशिष्ट्य आहे, यांना ज्यांची हत्या करायची असते ना त्याच्या पाया पडतात, त्याच्या हे लोटांगण घालतात. बरोबर. मग ते संसद असू द्या किंवा राम असू द्या, रामाचे काय ते गोळ्या घालायचेच प्रकार आहेत. आता संसदेची त्याने हत्याच केलेली. 142 143 खासदारांना बाहेर ठेवून तुम्ही अत्यंत महत्वाचे असे कायदे, अशी बिलं चर्चा न करता तुम्ही पारित केलेली आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला देश हुकुमशाहीकडेच आणायचा आहे, बरोबर, हे तुम्ही स्पष्ट केलेलं आहे. बरं, तुमचे सगळेच महत्वाचे लोक, बरोबर, मग त्याच्यामध्ये ते बघा, ते ज्योती मिर्धा किंवा त्यांचा तो अनंत हेगडे, किंवा त्यांचं अजून एक लाली सिंग नावाचा एक खासदार आहे. असे कित्येक लोक जाहीरपणे सांगतात की आम्हाला 400 पार व्हायचं. सर 400 पार झालो तर आम्हाला संविधान बदलता येईल. सर आता घटनेचा उल्लेख झाला म्हणून आपण हे संविधान असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व असेल, आमचा जो प्रेक्षक वर्ग आहे किंवा एकूणच जो समाज घटक आहे, 18 पगड जातीचे सगळे लोक आहेत, मग याच्यामध्ये जो दलित वर्ग जो आहे ना, तो शहाणा झालेला आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जो वर्ग आहे, उदाहरणार्थ आपण महिलांपासून सुरुवात करू तर महिला, त्यातल्या अनेक महिलांना असं वाटतं की बाबा हे संविधान आपल्याच विरोधातलं आहे, हे फक्त दलितांचंच आहे. तर महिला, आपण एका घटकावर जाऊया. तर महिलांसाठी हे संविधान कसं महत्त्वाचं आहे, बाबासाहेबांनी महिलांसाठी काय काय दिलेलं आहे, ते तुम्ही महिलांना सांगा, महिलांसाठी सांगा. काय झालेलं बघा, एक लक्षात घ्या की इंग्लंड जी लोकशाहीची प्रक्रिया पहिल्यांदा तिथून सुरू झाली, संसदीय लोकशाही. 1928 पर्यंत तिथे महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. मताधिकार गाजवायचा. युरोपियन कंट्रीजमध्ये नव्हता, अमेरिकेत नव्हता. बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान देशाला अर्पित केलं. त्या दिवसापासून कुठलाही संघर्ष न करता महिलांना मताधिकाराचा अधिकार प्राप्त झाला. त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल जे मांडलं, बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मांडत असताना स्त्रियांना जे मूलभूत अधिकार मिळाले पाहिजेत, आपल्या वडिलांच्या, पतीच्या संपत्तीमध्ये नेमका अधिकार असला पाहिजे, वाटा मिळाला पाहिजे, स्त्रियांना मुक्ती मिळाली पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. अशा पद्धतीचा बाबासाहेबांनी जो नुसता विचारच नाही मांडला, तर तसं बिल आणलं. त्याला विरोध झाला त्यावेळेला. त्यावेळेला ज्यांनी विरोध केला त्या शक्ती आता हिंदू कोड बिल, त्या शक्ती आता सत्तेवरती आलेल्या आहेत. त्यावेळेला ते करपत्री महाराज वगैरे अत्यंत प्रतिगामी जे लोक होते, त्याने बाबासाहेबांच्या विरोधात खूप आंदोलनं केली. पण नेहरूंनी काय केलं माहिती आहे का, ते जे हिंदू कोड बिल जे आहे ना, ते वेगवेगळ्या त्याचे पाठ करून ते सगळ्याच व्यवस्थितपणे तसं कायदा त्यांनी निर्माण केला. आपल्याला काय झालेलं माहिती आहे का, आपल्याला संविधान मिळालं, स्वातंत्र्य मिळालं, त्या हिंदू पण संविधानाला अभिप्रेत असलेला. एकच मिनिट थांबवा. ते हिंदू कोड बिलामुळे किंवा बाबासाहेबांच्या एकूणच भूमिकेमुळे महिलांना काय काय फायदे झाले ते सांगा. जसं की पतीच्या संपत्तीत तिला अधिकार मिळाला, त्या पतीला दुसरं लग्न करता येत नाही,
नाहीतर 4-4, 5-5 बायका करत बसले असते लोक. तर ते महिलांना ते मिळालेले फायदे ते जरा मुख्य म्हणजे त्यांना संपत्तीत वाटा मिळतोय ना, वारसा मिळतो ना त्यांना, शिक्षणाचे अधिकार मिळतात ना. आज कसं आहे की आत्ताची जी महिला आहे, काय झालेलं आहे की म्हणजे मी असं नुसतं भाजपलाच दोष देणार नाही, मुद्दा असं की संविधान स्वीकारल्याच्या नंतर त्याला अभिप्रेत असलेला समाज निर्माण करणं, त्या दृष्टीनं समाजाला घडवणं ही शासनाची जबाबदारी असते. बरोबर. पण सत्ताधाऱ्यांनी संविधानाकडे लक्षच दिलं नाही. बरं. आज काय झालेलं आहे की एकेकाळी कम्युनिस्ट सुद्धा RSS सारखीच संविधानाच्या वरती खूप टीका करायची, पण आता त्यांना संविधानाचं महत्व कळलंय आणि आता ते बाबासाहेबांचं संविधान डोक्यावरती घेत आहे. कारण बाबासाहेबांनी जे काय सांगितलं ना ते 40-50 वर्षानंतर बाकीच्या लोकांना कळत असतं. बरोबर. तर आताच्या महिलांना कळणार आहे. बरोबर. कारण बदल एकदम काय होत नाही. कसं आहे, राजकीय बदल आहे ना, तर तुम्हाला जबरदस्तीने कायद्यानं वगैरे करायचा जरी प्रयत्न केला तरी सामाजिक बदल जो असतो ना तो त्याच्या गतीनं होत असतो. बरं का, कारण त्याला फार मोठा प्रतिरोध होत असतो. तर हे सगळं होणार आहे. संविधानाला अभिप्रेत असलेला समाज हा निर्माण होणारच. लोकांना तर कळलं ना स्वातंत्र्य म्हणजे काय, बंधुत्व म्हणजे काय, नाही का, सामाजिक न्याय म्हणजे काय, हे लोकांना तर कळायला लागले. शेतकरी काय उगाच उठलाय का? खरं. सर, मनोज जरांगे पाटील ते फारच चांगलं बोलले. त्यांना ज्यावेळी विचारलं गेलं की ते संविधान बदलायचा प्रयत्न सुरू आहेत, ते बोलले म्हणजे कोणाच्या बापाने कोणी ते बदलू शकत नाही, म्हणजे जनता पेटून उठेल. परंतु जो ओपन कॅटेगरीतला बराचसा समाज जो आहे त्यांना केवळ फक्त आरक्षण नाही म्हणून ते ह्या संविधानावर टीका करतात किंवा बाबासाहेब आंबेडकर त्यांना चुकीचे वाटतात. तर ह्या ओपन कॅटेगरीतल्या लोकांचं शंका निरसन तुम्ही कसं कराल? बघा, जाती व्यवस्था ही आरक्षण पद्धतीच आहे. आलं का लक्षामध्ये? 4% संपूर्ण भारतातल्या लोकसंख्येच्या पैकी असलेल्या 4% ब्राह्मणांच्याकडे मोक्याच्या जागा 50% पेक्षा जास्त आहे. बरोबर. हे आरक्षण नाही का? आरक्षण नाही. बरोबर. दुसरी गोष्ट अशी, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बरोबर. तुम्ही एखाद्या दलिताकडे एक लॅव्हिशिंग कार बघू शकता, आली त्यांनी विकत घेतलेली. तो मर्सिडीज पण घेऊ शकतो, फॉर्मॅटिक मर्सिडीज घेऊ शकतो, स्कोडा घेऊ शकतो. एखादा दलित घेऊ शकतो. आहेत ना, म्हणजे पुढारल्यामुळे आता म्हणजे बाबासाहेबांनी अधिकार दिले म्हणून तो घेऊ शकतो. सुशिक्षित झाला, हुशार झाला, कमी प्रमाणात पण घेऊ शकतो. त्याच्याकडे मर्सिडीज आलेली असेल, परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई खातं आहे, त्याच्यामध्ये हजारो कामगार आहेत, त्याच्यामध्ये एक तरी ब्राह्मण आहे का सफाई कामगार? नाही, शोधून सापडणार. ही इथली व्यवस्था आहे. जी व्यवस्था बदलायचं बाबासाहेबांनी ठरवलं. दुसरी आरक्षण पद्धत आहेच ना. मुठभर लोकांच्या ताब्यामध्ये गावची जास्तीत जास्त जमीन असणं हे संपत्तीचं आरक्षण नाही का? बरोबर आहे. हे आरक्षणच आहे. तर ही जाती व्यवस्था म्हणजे आरक्षण पद्धती आहे. म्हणजे जे लोक जास्तीत जास्त कष्टाचं काम करतात ते खालच्या जातीत, आणि जे आईत खाऊ आहेत आणि जो मॅनेजरियल क्लास आहे तो वरच्या जातीत. ही आपल्या समाजाची व्यवस्था आहे. ही व्यवस्था मोडीत काढण्याचं काम सर्व प्रागतिक आणि समाजवादी संघटनांनी करायला पाहिजे, आणि त्याला गती आणि कार्यक्रम देण्याचं काम भारतीय संविधान करतो. बरोबर. बरं का, अजूनही स्त्रियांना समानतेनं वागणूक मिळायची आपल्या समाज व्यवस्थेत पद्धतच नाही. अजूनही मोठ्या प्रमाणात स्त्रियांच्यावरती अन्याय आणि अत्याचार होतोय, त्यांना दुय्यम लेखलं जातं. ही परिस्थिती. बरोबर. इथं काय काय घडत नाही आपल्या देशामध्ये. हे सगळं बदलायचं असेल ना, तर काय आहे की या सगळ्या समूहाला सतत अंधश्रद्धेत ठेवणं, धर्म जो आहे धर्माच्या नशेत आणि कैफात ठेवणं, यासाठी अनेक यंत्रणा जाग्या आहेत. प्रश्न कसं की तुम्हाला आठवत असेल मागे की अचानक आपल्या देशातले
म्हणजे सगळ्या गणपतीच्या मूर्त्या दूध पित होत्या. हो, आपोआप पसरली होती ती. आणि शंकर सुद्धा सहकुटुंब दूध पित होतो. तर हे घडवलेलं होतं. हो, हे टेस्ट करायचं होतं. काय परिणाम. त्याच्या पाठीमागे निश्चितपणे RSS सारख्या प्रतिगामी संघटना होत्या. तर त्याला टेस्ट करायचं होतं की असं काय आपण कुठली पुढी सोडली की लोक वेडे होतात. तसंच वेडेपणाचं काम ते करतायत. बरं. आणि ते स्वतः नामनिराळे लावून लोकांना त्यांच्यामध्ये झुंजी लावून देत आहेत. बरोबर. आणि हे काम आता त्यांना करताना कठीण होणार आहे, का भारतीय समाज आता जागा झाला आहे. त्याला कळायला लागलेलं आहे की या देशात लोकशाही असल्याशिवाय, समाजवाद असल्याशिवाय, समता असल्याशिवाय, सामाजिक न्याय असल्याशिवाय, शांतता असल्याशिवाय, धार्मिक सहचारा असल्याशिवाय, सर्व जाती धर्मीयांची एकता असल्याशिवाय आपला देश प्रगती नाही करू शकत. बरोबर. हे त्यांना कळलेलं आहे. बरोबर. आणि हे जर झालं नाही, RSSला आणि BJPला आपल्या देशाचा पाकिस्तान करायचा आहे. आम्ही बौद्ध आहोत, परंतु म्यानमारमध्ये जी शासन व्यवस्था आहे ती आम्हाला मान्य नाही. बरोबर. ती सुद्धा एक धर्मांध शासन व्यवस्था आहे. बरोबर. श्रीलंकेमध्ये सुद्धा तीच व्यवस्था आहे. आम्हाला आमचा देश तसा करायचा नाही. बरोबर. आम्हाला आमचा देश हा सेक्युलरच राहिला पाहिजे. फुले, शाहू आणि आंबेडकरांचा, गांधीजींचा आणि नेहरूंचा ठेवायचा आहे. हा देश कधीच शिवाजी महाराजांचा सुद्धा. शाहू महाराजांना घेतलं तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराज असतात. मुद्दा कसं की हा देश कधीच हेडगेवारांचा आणि गोळवळकरांचा आम्हाला होऊन द्यायचा नाही. बरोबर. हे आम्ही सगळ्यांनी म्हणून ठरवलेलं आहे. आणि पाकिस्तानचा जिनाचा पाकिस्तान होऊ द्यायचा नाही. की बरोबर ना सर. जिनाने जी संविधानाचा सरनामा तो भारतीय जनतेचा जाहीरनामा आहे. तो जाहीरनामा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. आणि आम्ही जी प्रागतिक रिपब्लिकन आघाडी जी केलेली आहे, तोच त्या सरनामा, त्याचा कृती कार्यक्रम लोकांच्यात कसा घेऊन जायचा या उद्देशानं बनवलेली आहे. आणि पुन्हा एक राजकीय, सामाजिक शस्त्र म्हणून एक आंबेडकरवादी, फुले आंबेडकरवादी संघटन रिपब्लिकन पक्षाच्या नावानं आम्ही उभं करणार आहोत, ज्याच्यामध्ये सर्वच जण असतील. एका जातीचे घटक नसतील. या देशामध्ये असलेले भटक्या विमुक्तांचे प्रश्न आहेत, धार्मिक अल्पसंख्याकांचे प्रश्न आहेत, आदिवासींचे प्रश्न आहेत, गरिबांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, 12 बलुतेदारांचे प्रश्न आहेत, ओबीसीचेच प्रश्न आहेत. या सगळ्यांना बरोबर घेऊन, आणि हा देश त्यांच्या मालकीचा आहे. बरोबर. या देशावरती सर्वांची मालकी असली पाहिजे. आणि प्रत्येकाला आपल्या गरजेनुसार मिळालं पाहिजे, गरजेनुसार आणि त्याच्या कष्टानुसार त्याला बिदागी मिळाली पाहिजे. हे देशाला मध्ययुगामध्ये घेऊन चाललेले आहेत. हे कामगार कायदे नष्ट करायला निघाले, हे शेतकऱ्यांचे कायदे नष्ट करायला निघाले. तसं नाही चालणार. हे संविधान नष्ट करायला निघालेले आहेत. म्हणून सर्व जनता मिळून त्यांचा पराभव करणार आहे या निवडणुकीत. आणि तसं चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे. धन्यवाद साहेब. आपण फार मोलाची माहिती महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना दिली. सध्याचं जे भाजप सरकार आहे ते कसं घातक आहे, संविधान विरोधी सरकार आहे, कष्टकऱ्यांच्या विरोधातलं आहे, दीनदुबळ्यांच्या विरोधातलं हे सरकार आहे. आणि पुढे जाऊन ह्या जर शक्ती सरकारमध्ये राहिल्या तर आपल्या देशाचं, राष्ट्राचं फार मोठं नुकसान होणार आहे. ते कसं नुकसान होणार आहे हे तुम्ही अगदी सविस्तरपणे आमच्या प्रेक्षकांना सांगितलं. त्याबद्दल आपले धन्यवाद. परतही भेटत राहूया. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या YouTube आणि Facebook पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.